नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। ट्रैक्टर, ट्रेलर या ट्रक में कटे हुए गन्ने को लोड करना अब आसान हो गया है। पंढरपुर तालुका के ऊपरी गांव के एक 12वीं के युवक ने एक गन्ना भरने की मशीन बनाई है। इस मशीन से गन्ना कटाई करने वालों की परेशानी कम होगी। इसके अलावा 4 घंटे का काम सिर्फ 2 घंटे में किया जाएगा। यह गन्ना भरने की मशीन केवल 70,000 रुपए में बनाई गई है। चीनी मिलों में गन्ने की कटाई और परिवहन सबसे महत्वपूर्ण होता है। 12वीं कक्षा तक पढ़े एक युवक रेवन नागने ने गन्ना कटाई करने वाले मजदूरों की कठिनाइयों को कम करने के लिए एक गन्ना भरने की मशीन बनाई है। डिवाइस को लोहे के ईगल, रबर का पट्टा और इंजन का उपयोग करके बनाया गया है। इस डिवाइस को सिर्फ 70,000 रुपये में बनाया गया है। गन्ना भरने वाली इस मशीन से महिला और पुरुष मजदूरों की परेशानी कम होगी। इसके अलावा ट्रैक्टर, ट्रेलर भरने के लिए आवश्यक समय भी कम हो जाएगा। नमस्कार, मी रेवनाथ समाधान नागणे, उपरी येथील रहिवासी आहे। माझे शिक्षण 12वी झाले आहे। मी ऊस भरणी यंत्र तयार केले आहे। मला कसल्याही प्रकारची माहिती नसताना हे यंत्र बनवले आहे। आमच्या येथील शेतकऱ्यांनी हे यंत्र बनवले आहे। पूर्वी बीड जिल्ह्यातून खूप शेतमजूर यायचे आमच्याकडे ऊस तोडणीला, कारण आमच्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे। पण आता हे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे तिकडची काही लोक इकडे येणार नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ग्रुप पद्धतीने, म्हणजे असे 5-6 जणांनी ग्रुप करून स्वतःचे ऊस घालण्यासाठी, कारखान्यात ऊस घालण्यासाठी हे यंत्र बनवलं आहे। या यंत्राचं वजन 250 किलो आहे। हे यंत्र बनवायला मला 10 दिवस लागले। या इंजन 3.5 HP टेक्समो कंपनीचं आम्ही इंजन बसलेलं आहे। या यंत्र बनवताना आम्ही लोखंडी पाईप, बेल्ट, साफ्ट, फुली अशा प्रकारचे आम्ही साहित्य वापरले आहे। पूर्वी ऊस ट्रॅक्टर भरतीवेळी 5 ते 6 तास लागायचे, पण ह्या यंत्रामुळे आता कमीत कमी 1.5 ते 2 तासात पूर्ण दोन्ही टेलर भरून होणार। पूर्वी 14 फूट ऊस भरणं, 13 फुटापर्यंत ऊस भरायचा असला तरी शिडीवरून हे वर खाली करायला लागायचे, आणि ते करताना काही वेळेस महिलांचे, पुरुषांचे अपघात व्हायचे, ते मजुरांचे अपघात व्हायचे की पाय घसरून पड कुठं काय हो। ते आता हे अपघात यामुळे टळणार आणि मजुरांनी थोडी सुख लाभणार। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक, ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार। बाबा थांबा। येतो। बाबा बाबा थांबा, अशी उभे राहा। कोण? अरे बघितलं नाही का, तिकडे वीज कडाडली म्हणून। हा, मग त्याला काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड, आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले? मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही 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 नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची। ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते, आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल। आणि बाबा सांगून देते, झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही। जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या। कुठल्याही झाडाजवळ थांबू नका। शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला, आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा। या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका, तो स्विच ऑफ करा। बाबा हा घे गमछा। अहो इतक्या वादळवारात जाताच कशाला? हो ते आले का होते?
अरे ए ए वाक 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 असा वाक. अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे, तिथं वीज पडन, पळ त्यातून. अरे बंद कर मोबाईल. अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते. बंद कर. इथं झाड आहे का, चल ये असं वा. अरे हा पडला का रे, उठ उठ उठ. असं पडून नको राहू. अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागल. अरे इथं मैदानात थांबणं बेकार बा. मी एक काम कर, ते बा ते झोपडी आहे ना, चला तिथं जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका.